नमस्कार मित्रांनो, MS-CETची आन्सर की डाउनलोड करण्यासाठी आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी वरती पाहू शकता, वरती एक लिंक चाललेली आहे. MH-CET 2024 ऑब्जेक्शन ट्रॅकर्स. या लिंकवर क्लिक करून आपण याची मूळ जाहिरात पाहू शकतो, की मूळ जाहिरातमध्ये नक्की काय सांगितले आहे ते. किती तारखेपासून किती तारखेपर्यंत हे लिंक ओपन राहील ते या ठिकाणी दिसेल. या ठिकाणी मी तुम्हाला पाहून दाखवतो. या ठिकाणी MS-CET 2024 PCB विषयासाठी 22 मे 2024 ते 24 मे 2024 या 3 दिवसात ही लिंक ओपन राहील PCBसाठी. तसेच PCMसाठी 24 मे 2024 ते 26 मे 2024 या 3 दिवसात PCMची लिंकही ओपन राहील. या 3 दिवसात तुम्ही हे तुमच्या प्रोफाईलवर जाऊन ती लिंक ऑब्जेक्शन लिंक पाहून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये काय बरोबर चूक असेल तर ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे. तसेच हे ऑब्जेक्शन कोणतं असेल तर त्याच्यासाठी फक्त ₹1000 फी या पद्धतीने तुम्हाला ऑब्जेक्शन आपण देऊ शकतो. जर कोणतं ऑब्जेक्शन असेल तर ते बरोबर करण्यासाठी ₹1000चं आपल्याला चलन करायचं आहे. ते मी पुढे दाखवतो कोणत्या पद्धतीने चलन करायचं आणि तुमची आन्सर की कोठे ओपन होईल, कोठे दिसेल तेही या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. चला तर मग आपण ते ओपन करून तुम्हाला या ठिकाणी दाखवून घेतो. सर्वप्रथम आपल्याला MS-CETच्या या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 2024-25 या लिंकवर क्लिक करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला आपल्या ईमेल ID आणि पासवर्ड टाकून साइन इन करून घ्यायचं आहे. साइन इन करून घेतल्यानंतर या ठिकाणी असं पोर्टल ओपन होईल. त्याच्या ठिकाणी खाली येऊन पाहू शकता ऑब्जेक्शन ट्रॅकिंग ही लिंक दिसेल. त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे. म्हणजे आपले जे आन्सर की ही ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकता PCBचे आत्ता ओपन झालेले आहे. तर या ठिकाणी PCB ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. रेज अँड ऑब्जेक्शन या बटनवर क्लिक करून घेऊ. त्याच्यानंतर या ठिकाणी काही इन्स्ट्रक्शन येतील ते पाहून वाचून घ्या आणि खाली प्रोसीड या बटनवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने हे आन्सर की ओपन होईल. या ठिकाणी पाहू शकता आन्सर ID आहे, सेक्शन आहे आणि क्वेश्चन्स आहेत. या ठिकाणी हा क्वेश्चन नंबर आहे 807 फिजिक्स सेक्शनमधला. हा क्वेश्चन 1 आहे आणि त्याचे हे 4 ऑप्शन आहेत. या पद्धतीने हे पहिला क्वेश्चन होता यांचा, जो कोणी विद्यार्थी आहे त्यांचा. या ठिकाणी त्यांनी करेक्ट ऑप्शन दिलेला आहे, म्हणजे बरोबर आन्सर आहे 102 आणि त्यांनी लिहिलेला आहे 104 ऑप्शन. म्हणजे या ठिकाणी ह्यांचं पहिला क्वेश्चन हा चुकीचा आन्सर दिलेले आहे त्यांनी, म्हणजे या ठिकाणी त्यांचा 1 मार्क या ठिकाणी कट होतो. याच पद्धतीने खाली दुसरा पण ऑप्शन आहे. अशा पद्धतीने हे पूर्ण आन्सर की त्यांनी दिलेले आहे. तुम्हाला जे आन्सर आले ते 100 पैकी हे सर्वच्या सर्व ऑप्शनचे आन्सर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी पाहू शकता ऑप्शन नंबर 106 बरोबर आहे. त्यांनी या ठिकाणी रिस्पॉन्सच दिला नाही, म्हणजे त्यांनी हा क्वेश्चनचं आन्सर दिलेलं नाही, त्याच्यामुळे तिथं ब्लँक येत आहे. त्याच पद्धतीने याचं आन्सर त्यांनी पाहू शकता. हा क्वेश्चन आहे 610 नंबरचा. या ठिकाणी 4 ऑप्शन आहेत. त्यापैकी त्यांनी 113 नंबरचा ऑप्शन हा बरोबर आहे आणि त्यांनी पण दिलेला आहे 113 नंबरचाच ऑप्शन, म्हणजे या ठिकाणी त्यांचं ह्या क्वेश्चनचं आन्सर हे बरोबर आलेलं आहे. या पद्धतीने ही सगळी ऑब्जेक्शन लिंक आपल्याला पाहून घ्यायची आहे, म्हणजेच ही आन्सर की. या पद्धतीनं सर्व ऑप्शन तुम्ही पाहून घ्या, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला समजेल की आपण किती प्रश्न सोडवले आणि किती प्रश्न सोडवल्याबद्दल किती क्वेश्चनचे आन्सर हे बरोबर आले, किती चूक आले. या ठिकाणी तुम्ही याचे ऑब्जेक्शन करू शकता किंवा पाहू शकता. याच्यामध्ये आता तुम्हाला इथं दाखवतो, जर तुम्ही एखाद्या क्वेश्चनचा आन्सर दिला आहे, बरोबर दिला आहे, पण यांच्याकडून ते चुकीचं झालेलं आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे. या ठिकाणी पाहू शकता 133चा आन्सर दिलेला आहे. 1 हे बरोबर आहे, पण यांनी सोडवताना 736 म्हणजे 4 नंबरचा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. पण तुम्हाला वाटतं आहे की 4 नंबरचं ऑप्शन बरोबर आहे, पण त्यांच्याकडून चुकून हे 733 वालं बरोबर गेलेलं आहे. पण आपलं बरोबर आहे, पण त्यांचं चुकलं आहे. यावेळी या ठिकाणी ऑब्जेक्शन घ्यायचं आहे. ऑब्जेक्शन कोणत्या प्रकारात घ्यायचं, तर त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की वरती एक ऑप्शन दिलेला आहे निळ्या कलरमध्ये, रेज व्ह्यू ऑब्जेक्शन. या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. या ठिकाणी क्लिक करून जर ओपन होत नसेल तर एकदा पेज रिफ्रेश करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या निळ्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी निळ्या ऑप्शनवर क्लिक करून घेतो, तर या ठिकाणी पाहू शकता असा इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी आपण द्यायचं आहे की नक्की त्या प्रश्नामध्ये काय चुकीचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन येतील, सर्व आन्सर चुकीचे आहेत, किंवा एक ऑप्शन आउट ऑफ सिलेबसमधून आलेला आहे, किंवा दुसरा ऑप्शन आहे इनकरेक्ट ऑप्शन आहे,
तर मल्टिपल करेक्ट ऑप्शन आहेत. यापैकी तुमचं काय मत आहे, तुमच्या क्वेश्चनमध्ये काय चूक आहे, काय बरोबर आहे, ते या पद्धतीने या ठिकाणी पाहून ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी एखादं ऑप्शन सिलेक्ट करून घेऊन दाखवतो तुम्हाला. त्याच्यानंतर या ठिकाणी खाली एंटर रिझन, काय रिझन द्यायचं आहे, तुमचं ऑप्शन बरोबर आहे चुकीचं दिलं आहे त्याचं रिझन एखादं लिहायचं आहे. माझं ऑप्शन बरोबर असताना पण ते चुकीचं दिलं आहे आणि ह्याचं उत्तर या पुस्तकात बरोबर आहे असं एक द्यायचं. आणि त्या पुस्तकाचं जर एखाद्या पुस्तकामध्ये ते ऑप्शनचा आन्सर असेल तर त्याचा फोटो काढून PDF स्वरूपात या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि ते कोणत्या पुस्तकात आले आहे ते रेफरन्समध्ये खाली द्यायचं आहे. त्या ठिकाणी खाली पाहू शकता रेफरन्समध्ये बुक्स ऑप्शन हे सिलेक्ट करायचं आहे किंवा मॅगझिन कोणत्या पण ह्याच्यामध्ये ॲन्सर ते असेल त्याचं नाव लिहायचं आहे, ॲन्थर नेम आणि एडिशन लिहायचं आहे आणि रेफरन्स पेज लिहायचं आहे, किती नंबर पेजवरती त्याचं ॲन्सर आहे ते. त्याच्यानंतर सेव्ह या बटनावर क्लिक करायचं आहे. सेव्ह या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारेल 1000 रुपयाचं पेमेंट करायचं, ते पेमेंट करून घ्यायचं आहे तुम्ही. त्याच्यानंतर हे तुमची क्वेरी या ठिकाणी पडून जाईल. ऑब्जेक्शन या ठिकाणी सबमिट होईल सक्सेसफुली. या पद्धतीने या ठिकाणी हे ऑब्जेक्शन द्यायचे आहेत. अशा पद्धतीने हे तुमचे ॲन्सर की सर्व तुम्ही पाहून घ्या, तुमचे स्वतः मार्क काढून घ्या, म्हणजे तुम्हाला पुढे सोपं जाईल. अशा पद्धतीने हे ॲन्सर की चेक करायचे आहे. याच्यानंतरची प्रोसेस म्हणजे हे ॲडमिशन फॉर्म भरायचे आहेत, कॅप राऊंडचे फॉर्म भरायचे आहेत. ते फॉर्म कसे भरायचे ते सुटल्यानंतर आपल्या पेजवर टाकण्यात येईल. त्यासाठी आपल्या पेजला आता फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि MHT CETच्या विद्यार्थ्यांना शेअर